अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। या सरकारचा मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे। हे सरकार भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेलं आहे। म्हणजे डुक्कर ज्याप्रमाणे चिखलातच असतं तसे भ्रष्टाचाराच्या चिखलातली डुक्कर आहे। आता भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारनं, घटनाबाह्य सरकारनं भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली। नोटीस मी स्वीकारली नाही आणि त्यांनी या संदर्भात माझ्यावरती आमच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल करावा माझं आव्हान आहे। काही अडचण नाही। संपूर्ण महाराष्ट्र तर संपूर्ण देश या सरकारला आणि सरकारमध्ये असलेल्या आमदार आणि मंत्र्यांना फक्त एकाच नावाने ओळखतो, ते म्हणजे 50 खोके एकदम ओके। फक्त तुम्ही महाराष्ट्राच्या किंवा देशातल्या कोट्यावधी जनतेला नोटीस पाठवणार का? महाराष्ट्रातल्या निवडणुकीत या लोकांनी पैशाचा पाऊस पाडलाय, सत्य आहे। महाराष्ट्रात यश मिळणार नाही ही माझी भूमिका कायम आहे। सत्य बोलल्याबद्दल या देशामध्ये एकतर कायदेशीर कारवाईला सामोरं जातं किंवा तुरुंगात पाठवलं जातं, पण 4 जून नंतर चक्र उलटं फिरणार आहे। चक्र उलटं फिरणार आहे। आम्हाला चिंता नाही, आम्हाला भीती नाही। मात्र अजितदादांना देखील उमेदवारांना पाडण्याचं देखील षडयंत्र शिंदेने केलं असं देखील तुम्ही म्हणाला। सिद्ध होईल।